आयुर्वेद सर्व प्रकारच्या व्याधींवर परिणामकारक उपचार पद्धती आहे. आयुर्वेदाला जगभर सर्व मान्यता मिळू लागली आहे. प्रभावी आयुर्वेदासाठी संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासह इनोव्हेशन व स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयुष मंत्रालयामार्फत चालना देण्यात येणार आहे, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय. सुवर्ण गुणकारी आयुष औषधी सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरात आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारण्यात येणार असल्याचंही प्रतापराव जाधव यांनी नमूद केलंय. डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ संचलित डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथील ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेस, नेदरलँड येथील इंटरनॅशनल महर्षी आयुर्वेद फाउंडेशन व इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ आयुर्वेद यांच्या सहकार्याने आयोजित 8व्या इंटरनॅशनल आयुर्वेद काँग्रेसचे उद्घाटन प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील, कुलगुरू डॉक्टर एन जे पवार, कुलगुरू व डॉक्टर डी वाय पाटील, विद्यापीठ सोसायटीच्या सचिव डॉक्टर स्मिता जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमेरिकास्थित शास्त्रज्ञ डॉक्टर टोनी नाडर, आयुष मंत्रालयाचे सल्लागार सचिव वैद्य मनोज नेसरी, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे चेअरमन वैद्य जयंत देवपुजारी, आयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर डॉक्टर भूषण पटवर्धन, ऑल इंडिया आयुर्वेद काँग्रेसचे चेअरमन वैद्य देवेंद्र त्रिगुणा आदी उपस्थित होते. संमेलनामध्ये जागतिक स्तरावर आयुर्वेद प्रसारासाठी डॉक्टर गुणवंत यावला आणि डॉक्टर वॉल्टर मोइल्क यांना आयुर्वेद धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुर्वेदातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टर संजीव गोयल, डॉक्टर अखिलेश वर्मा, डॉक्टर एस एन पांडे, डॉक्टर रामदास आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या मान्यतेने झालेल्या या 2 दिवसीय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संशोधक संचालक प्राध्यापक डॉक्टर अस्मिता वेले, काया चिकित्सा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर डी पी दीपांकर, रचना विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर योगेश कुट्टे यांनी परिश्रम घेतले. 10 देशातील 100पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि 1200हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील संशोधक, वैद्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले होते. प्रतापराव जाधव म्हणाले, योग व आयुर्वेद ही भारताची ओळख आहे. 100हून अधिक देशात आज आयुर्वेद पोहोचला आहे, तर 180 देशात योग दिवस साजरा केला जातो. डॉक्टर पी डी पाटील म्हणाले, भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलन पुण्यात आणि तेही आमच्या संस्थेत होतं याचा आनंद आहे. जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ, विद्यार्थी इथे आल्याने विचारांचे आदानप्रदान होत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रास्ताविकात डॉक्टर स्मिता जाधव म्हणाले, या संमेलनाच्या माध्यमातून आयुर्वेदातील संशोधन, नाविन्यपूर्ण संशोधन, भविष्यकाळात आयुर्वेदाची व्याप्ती, गरजा, उपाययोजना आणि अनेक विकारांनी चिकित्सा या विषयावर विचारमंथन झाले. पहिली गोष्ट तर आपल्या पंतप्रधानांनी इंटरनॅशनलमध्ये आपला योगा डे 21 जून हा त्या ठिकाणी झाला. आयुर्वेद दिवसाला सुद्धा आपण मान्यता धन्वंतरीच्या याला आपण या ठिकाणी दिली. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या जागतिक स्तरावर करतो. आज 180 देशापेक्षा जास्त देशांमध्ये योगा केला जातो. आज 100पेक्षा जास्त देशांपर्यंत आपलं आयुर्वेद त्या ठिकाणी केलं. लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप उत्सुकता आहे. त्या ठिकाणापर्यंत अनेक देशासोबत आपले MOU झाले. पूर्वी आपली जी आयुर्वेदिक औषधं होती ती परदेशामध्ये औषध म्हणून तिचा स्वीकार होत नव्हता. सपोर्टिंग फूड म्हणून सारखं त्याचं हे करायचं. पण तेही आता आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. आताही ISO आपल्या आयुर्वेदिक बऱ्याच औषधांना मिळाला. 125 देश त्या ठिकाणी आलेले होते आणि विशेष सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी त्याच्यावर वोटिंग झालं. ते 125 पैकी 122 देशांनी आपल्या आयुर्वेदाच्या औषधाला ISO देण्यासाठी मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आता आयुर्वेद निश्चितच देशभर जगभर पोहोचवण्यासाठी आपण काम करतो. देशातही घराघरापर्यंत आयुर्वेद गेलं पाहिजे यासाठी आपण देश का प्रकृती परीक्षण आणलं. आज त्याच्यामध्ये 1.5 कोटी लोकांचं प्रकृती परीक्षण झालं. एका महिन्यामध्ये जे आम्ही टार्गेट ठेवलं होतं 1 कोटीचं म्हणजे 26 नोव्हेंबर जो आपला संविधान दिवस असतो त्या दिवशी ते अभियान आम्ही सुरू केलं. निश्चित याच्या असे रिसर्च सेंटर ज्या काही संस्था चांगल्या आहेत, युनिव्हर्सिटी चांगल्या आहेत, आज आपण DY पाटील असेल किंवा याच्यासारखे आणखीनही काही असतील, तसं एकच सेंटर उघडून काय आपलं होणार नाही. पण हे सेंटर उघडल्या गेले पाहिजेत. आयुर्वेदावरही मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावरही आमचं मंत्रालय काम करते आणि निश्चित भविष्यात असे रिसर्च सेंटर वेगवेगळ्या शहरामध्ये, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये, काही आमची शासनाची मदत राहील, काही इन्स्टिट्यूटचा त्याच्यामध्ये पुढाकार राहील आणि एक चांगले विद्यार्थी आणि चांगले डॉक्टर पुढच्या काळामध्ये, आता आमच्या भाषेमध्ये आम्ही त्यांना डॉक्टरने आम्ही वैद्य म्हणतो, पण चांगले वैद्य समाजामध्ये त्या ठिकाणी आले पाहिजेत.